तर मला वाटतं इंग्रजीच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर मे बी तुम्हाला सिलेबस इंट्रोड्यूस झालेला आहे सगळा. हम्म? कदाचित सिलेबसची कॉपी सुद्धा तुमच्याकडे असेल, बरोबर ना? दाखवा की मॅडम थोडं. सिलेबस दाखवून देऊ तुम्हाला. अगोदर दाखवलेलं आहे. ह्यांनी बरोबर. काय नाव तुमचं? कासार सरांनी म्हणताय ना? हो, कासार सरांनी कासार अगोदर सरांनी. दाखवलंय. आता ज्या मॅडम बोललेत, काय नाव त्या मॅडमचं? माझं नाव बारड अर्चना राऊत. नाही नाही, तुम्ही नाही, हे आता मध्येच बोलले दाखवा म्हणलेल्या. बारड दाखवा सर मी. म्हणलं. बारड मॅडम दाखवलेलं आहे. आता जे मॅडम बरोबर. शिकवतात त्याच्यावर फोकस करा आणि हो त्याच्या सर. संदर्भात प्रश्न विचारा. हो. तर टीईटीचे जे काही तुमचे सब टॉपिक्स असतील सिलेबस मधले किंवा मेन टॉपिक्स असतील, जे काही डिव्हिजन झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल तुमची चाइल्ड सायकोलॉजी असेल, इंग्लिश ग्रामर असेल, मराठी ग्रामर असेल, प्रत्येक विषयाचा गांभीर्यानं अभ्यास करणे का गरजेचं आहे? तर प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला पासिंग लिमिट क्रॉस करणं गरजेचं आहे, बरोबर आहे ना सर? याची कल्पना आहे ना सगळ्यांना? हो मॅडम. हा, कारण प्रत्येक टॉपिक हा तुमचा तेवढाच महत्वाचा आहे. मराठी असू द्या, इंग्रजी असू द्या, सगळ्या विषयांना सारखं जस्टिस देणं ही या ठिकाणी गरजेचं आहे. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर मी माझा हा परिचय तुम्हाला थोडक्यात देऊ इच्छिते. मी प्राध्यापक अर्चना राऊत. माझं क्वालिफिकेशन आहे एम इन इंग्लिश, एम इन पॉलिटिकल सायन्स, एम.एड, नेट इन एज्युकेशन, सेट इन पॉलिटिकल सायन्स, अँड नाऊ आय एम परस्युइंग PhD फ्रॉम सोलापूर युनिव्हर्सिटी, अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी. आणि टेट आणि सीटीईटीच्या बाबतीत म्हणसाल तर मी 2012ची सीटीईटी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक झालेली. त्याच्यानंतर परत, कारण आमच्या वेळेस ज्यावेळेस एक्झाम दिली, पास झाले, त्यावेळेस 7 वर्षाची व्हॅलिडिटी होती एक्झामसाठी, बरोबर ना? आणि नंतर मग शासनाने डिसिजन बदलला किंवा त्यांचा निर्णय बदलला आणि प्रत्येक टीईटी आणि सीटीईटीच्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी जी आहे ती प्रत्येक उमेदवाराला लाईफ टाईम अशी त्यांनी उपलब्ध करून दिलेली. आणि मग त्या याच्याने नंतर 2019 असेल, 21 असेल, 22 असं 3 वेळा सीटीईटी आणि 4 वेळा टीईटी क्रॅक करण्याचा एक्सपिरियन्स मला आहे. आणि सध्या मी जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे हडपसर या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. तर तय्यब सरांच्या विनंतीनुसार आणि आमचे जे स्नेही आहेत कासार सर यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला मी इंग्रजी हा विषय, जो की टीईटीला तुमचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस कंप्लीट करून देण्याचा प्रयत्न माझ्या परीनं करेल, ज्या ज्या पद्धतीनं मला लेक्चर्स तुमचे अवेलेबल होतील असे. तर मला तुमची जी काही आतापर्यंतचं बॅकग्राऊंड इंग्लिशच्या संदर्भात माहित आहे, तर सिलेबस तुम्हाला पूर्णतः माहित आहे असं समजलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला कासर सरांनी टेन्स ह्या विषयावर सुद्धा ओळख करून दिलेली असेल टेन्सची, किंवा टेन्स हा प्रकार शिकवलेला आहे असं मला कळालेलं आहे, बरोबर ना? प्रेझेंट टेन्स झाला मॅडम, फक्त प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट टेन्सचे प्रकार झाले. ओके 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 ओके, थँक्यू फॉर द कन्फर्मेशन. आणि मग आपण आज काय करूया, टेन्स हाच प्रकार आपण कंटिन्युअस पुढं नेऊयात. आणि त्या आता टीईटीला जे तुमचे प्रश्न असतात, टीईटी आणि सीटीईटी ह्या दोन्ही परीक्षेमध्ये टेन्सच्या अनुषंगाने, तर ते प्रश्न असतात तुमचे एकतर फिल इन द ब्लँक्स असतील किंवा करेक्ट द सेंटेन्सेस, अशा आशयाचे तुम्हाला प्रश्न असतात. बरं, मला सांगा, तुम्हाला कंटिन्युअस इंग्लिश टू इंग्लिश कम्युनिकेशन पाहिजे किंवा मराठीचा आधार घेऊन बोलून तसं समजावून सांगितलेलं चालेल? मॅम मराठीचा आधार घेऊन मराठीचा आधार घेऊन. मराठी होतं एकदा. ओके, ठीक आहे. तर मग आपण मराठी आणि इंग्लिश असं बायलिंग्वल पद्धतीनं जाऊयात. असं कोणी नाहीये ना की ज्याला मराठी समजणार नाही किंवा हिंदीचा वगैरे आधार घ्यायची गरज आहे, असं काही नाहीये ना? नाही नाही, हिंदीचा काही गरज नाही, मराठीचाच घ्या काही गरज शक्यतो. नाही. बरोबर, कारण मला सवय कशी आहे, आमच्याकडे कॉलेजमध्ये 70% स्टुडंट आहेत आउट ऑफ महाराष्ट्राचे, आणि इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम अशा दोन्ही माध्यमांची मुलं असतात क्लासमध्ये. तर मग त्यावेळेस इंग्लिश आणि हिंदी असं
चाललेलं असतं बायलिंग्वल. आपल्या महाराष्ट्रीयन मुलांसाठी हिंदी, मराठी आणि त्यांच्यासाठी इंग्लिश. त्यामुळं मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला कशा पद्धतीनं पाहिजे ते सांगा. तर बेसिकली व्हॉट आर द टेन्स, आपण डिरेक्टली विषयाला सुरुवात करूयात, कारण बाकी टाइमपास करण्यासाठी आपल्याकडे वेळही नाही. तुमची परीक्षा किती तारखेला आहे मला कळेल का? 28 ला 28 जूनला. जून. हो. ठीक आहे. त्या अगोदर तुमची सगळी तयारी आणि हे करण्याचा प्रयत्न करूया. तर जे इंग्रजीचे तुमचे प्रश्न असतात परीक्षेमध्ये, ते आधी मी सांगितल्याप्रमाणे करेक्ट द सेंटेन्सेस, यूज द अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब्स आणि फिल इन द ब्लँक्स, अशा आशयाचे प्रश्न तुम्हाला टेन्स म्हणजे काळ या ग्रामरच्या किंवा व्याकरणाच्या भागाच्या अनुषंगाने विचारले जातात. तर बेसिकली हे समजून घेत असताना किंवा ते प्रश्नाकडे जायच्या अगोदर आपल्याला माहित असलं पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर असतील तर एमसीक्यू सोडवायला अडचण येणार नाही. तर सुरुवातीला टेन्स म्हणजे काय, आपण सरासरी मराठीमध्ये टेन्स या शब्दाला समानार्थी शब्द किंवा अर्थ म्हणून काळ हा शब्द वापरतो. तर टेन्स हे आपल्याला बोलण्यासाठी, कम्युनिकेशन संवाद साधण्यासाठी, रायटिंगसाठी, या सगळ्याच गोष्टीसाठी महत्वाचे असतात. जर आपल्याला झालेल्या घटना, होत असलेल्या घटना किंवा भविष्यात होणाऱ्या घटना ह्या इंग्रजी व्याकरणाचा आधार घेऊन बोलायच्या असतील, स्पष्ट करायच्या असतील किंवा आपल्या कल्पनेमध्ये किंवा आपल्या कम्युनिकेशन मध्ये त्यांना जर मांडायचं असेल, तर आपल्याला टेन्स माहित असल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य होत नाहीत. आणि मग अप्रोप्रिएट टेन्सचा म्हणजे फॉर्म ऑफ द वर्ब्सचा उपयोग आपण कसा करायचा, यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स पण किंवा मग कुठल्या टेन्समध्ये बेसिकली कुठला वर्ब फॉर्म आपण वापरला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं त्या वर्ब फॉर्म सोबत ऍक्झिलरी वर्ब्स जे असतात, ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो, आणि मग ते सहाय्यकारी क्रियापद आपण कुठलं वापरायचं, तर ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. तुम्हाला स्क्रीन शेअर करते मी आता. फक्त मला तुम्हाला व्हिजिबल आहे का ते मला एकदा कन्फर्मेशन द्या. पीपीटी दिसते तुम्हाला? नाही मॅम. नाही ना? ओके, ठीक आहे. थांबा एक सेकंड. मॅडम काय अडचण येत आहे का? नाही नाही, अडचण नाही. आवाज येतोय? आवाज येतोय ना माझा? हो, येतोय. हो मॅडम. हो, हो. येतोय. दोन्ही डिव्हाइस चालू असतील, लॅपटॉप आणि मोबाईल. मला इथं स्क्रीन शेअर करण्यासाठी
एक डिव्हाइस डबल आवाज बंद येतोय करा. सर. एक डिव्हाइस Echo बंद का? करा. डबल आवाज येतोय सर. हो ना. एक मिनिट मी रिजॉईन करते सर. येतोय का माझा आवाज आता? हॅलो, हो मॅडम येतोय. येतोय ना? आता ऐकू नाही येत ना? नाही मॅडम, चांगला येतोय येतोय. मॅडम. आवाज येतोय. हं. हॅलो मॅडम, मी माधुरी. रेकॉर्ड होते का सेशन? नाही ना? होतंय. होतंय का? मला स्क्रीन शेअरिंग साठी प्रॉब्लेम येतोय. नाही काय म्हणत आहे, तुम्हाला मी को होस्ट केलेलं आहे ना. को होस्ट केलंय का? हो. आता परत इको होऊ नये म्हणजे झालं. शेअरिंग करताना काही अडचण येत आहे का? हा, शेअरिंग करतानाच प्रॉब्लेम येतोय. काय येत आहे? ते शेअरच्या बटनला दाबलं की माझं परत दुसरी विंडो ओपन होते. म्हणजे 2 ठिकाणी झूम ओपन होते. म्हणजे होऊ 2 दे ना. वेळा अलाउ केलं की मग तो इको मारतोय. सेटिंग बदलली काय तुम्ही तुमच्या इथूनची? तेच कळेना. लॅपटॉप भावाने वापरला होता मध्यंतरी बरेच दिवस. नसेल तर माझ्या व्हॉट्सअपला ते PDF टाका, मी इकडून शेअरिंग करतो. असं करू का? हो, अडचण येत असेल तर पाठवा. चालते ना. हा, तुम्ही शेअर करा सर.
पाठवली का मॅडम? हा, आली तुम्हाला. आली का सर? आली ना पीपीटी? नाही मॅम. सरांना पाठवली आहे व्हॉट्सअपला. एक मिनिट, मी शेअर करत आहे, मला डाउनलोड होत आहे. हा.
एकच मिनिट. व्हॉट्सअप ओपन होत नव्हतं, झालं आता एकाच मिनिटात. आहे का आता visible आहे का? हा देते 2 मिनिटं. तुम्ही दाखवलेली PPT काय मॅडम? हा मी शेअर केली. आता मला वाटलं परत तुम्हाला डाउनलोड व्हायला किती वेळ लागतो माहित नाही, पण ते मला जमलं आता. जमली ना? चालतंय. ओके, नो प्रॉब्लेम. आणि मी डबल ब्राउझर ओके. नाही, डबल ब्राउझर ओपन होत होतं, एक वेळा वर्क प्लेस मधनं आणि एक वेळा ब्राउझर मधनं. तर पण सॉरी फॉर इनकन्व्हिनियंट. आता इको होत नाहीये ना आवाज? क्लिअर येतोय आवाज. हा, ओके, थँक्यू. हा, तर आपण कंटिन्यू करूयात. तर टेन्स हे जे आहेत ते शक्यतो आपल्याला कम्युनिकेशन आणि आपलं जे काही प्रेझेंटेशन असेल, सेंटेन्सेस असतील किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्याला वर्णन करायला सांगितलं, मग ते वर्तमान काळात करायचं, भूतकाळात करायचं किंवा भविष्य काळात करायचं, ते पण आहे. प्लीज म्यूट करा माधुरी मॅडम, कारण तुमचा आवाज आणि माझा आवाज परत तो. हा, थँक्यू. तर हे जे टेन्स आहेत ते मी आता म्हणत असल्याप्रमाणे, ज्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे, एखाद्या घटनेचं वर्णन करायचं आहे, एखादा संवाद करायचा आहे, किंवा तुम्हाला एखादी इन्सिडेंट घडलेली आहे तिचं तुम्ही रिपोर्ट लिहिताय एखाद्या वेळेस, तर मग हे करत असताना तुम्हाला टेन्स मध्ये वर्णन करणं खूप गरजेचं आहे. आणि टीईटीच्या अनुषंगाने जर ह्याचा विचार केला तर आपल्याला थोडंसं नॉलेज ओरिएंटेड म्हणण्यापेक्षा एक्झाम ओरिएंटेड होऊन या गोष्टीचा आपण विचार करूयात. तर टेन्स आर मोर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इंग्लिश ग्रामर as well as English language. आणि hence the tense are categorized in main 3 categories, that's are past tense, present tense and future tense. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे पास्ट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्स कुठला टेन्स झालाय तुमचा, एक सरांनी जो घेतलाय सांगू शकेल का मला कोणी? प्रेझेंट टेन्स झालं. प्रेझेंट टेन्स झाला. तर प्रेझेंट टेन्स मध्ये काय काय सांगितलंय तुम्हाला सरांनी, मला एकदा कोणी पण सांगा, म्हणजे तुम्हाला जिथपर्यंत आठवतंय, जिथपर्यंत जमतंय, कारण त्याशिवाय मला आयडिया येणार नाही. ओके, सांगा सर. प्रेझेंट टेन्सचे प्रकार झाले मॅडम. सिम्पल, बर, सिम्पल टेन्स मध्ये आपण वाक्याची रचना कसं करतो आणि क्रियापदाचं कुठलं रूप वापरतो किंवा कुठला फॉर्म ऑफ वर्ब्स आपण वापरतो प्रेझेंट टेन्सच्या सेंटेन्स मध्ये, सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगता येईल? V1 येस. वर्कचं फर्स्ट रूप. हा, क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला गो, वेंट, गॉन हे जर क्रियापदाचे 3 रूप आपण कन्सिडर केले किंवा आहेत असते, तर आपण बेसिकली क्रियापदाचं जे पहिलं रूप असेल आणि त्याला कुठलाही प्रत्यय ईडी असेल, ईएस असेल, हे ईडी न लावता किंवा ईएन न लावता क्रियापदाचं पहिलं रूप आपण प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरत असतो. आणि कंटिन्युअस प्रेझेंटेशनचा जर आपण विचार करायला गेलो तर कंटिन्युअस प्रेझेंटेशन मध्ये बेसिकली जी क्रिया आत्ता घडत आहे, म्हणजे मी इथून बाहेर जात आहे, मी जेवण करत आहे, मी काहीतरी लिहित आहे, फॉर एक्झाम्पल शी इज रायटिंग अ लेटर, हे जर वाक्य आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मधलं जर आहे असं म्हणत असू, तर या वाक्याचा जर आपण विचार केला तर शी इज रायटिंग अ लेटर, मग या ठिकाणी ज्या वेळेस आपण क्रियापदाला
आयएनजी हा प्रत्यय लावतो त्यावेळेस ती क्रिया घडत आहे किंवा ती क्रिया चालू आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग ज्या ज्या वेळा आपण मुख्य क्रियापदाला आयएनजी हा प्रत्यय लावत असतो त्या ठिकाणी त्या मुख्य क्रियापदाला पूर्ण स्वरूप देण्यासाठी किंवा त्या घटनेचं वर्णन हे परफेक्ट रीतीने करण्यासाठी आपल्याला एका सहाय्यकारी क्रियापदाची म्हणजेच ॲक्झिलरी व्हर्बची मदत घ्यावी लागत असते. तर सुरुवातीला आपल्याला ॲक्झिलरी व्हर्ब म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे. आणि मग प्रेझेंट टेन्स मध्ये, पास्ट टेन्स मध्ये आणि फ्युचर टेन्स मध्ये कोणकोणते ॲक्झिलरी व्हर्ब हे कोणकोणत्या मुख्य क्रियापदाच्या रूपांबरोबर वापरता आले पाहिजे किंवा वापरणे गरजेचे आहे. ह्याही गोष्टीची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर मग मला सांगा ॲक्झिलरी व्हर्ब म्हणजे कोणकोणती क्रियापद, ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो, जे की मुख्य क्रियापदाला सहाय्य करतात एका वाक्याला मिनिंगफुलनेस देण्यासाठी. शॅल, शुड, कॅन, कुड. अजून येस, कोणीतरी करते बोलण्याचा प्रयत्न, सांगा. शॅल, शुड असेल, कॅन, कुड असेल, हे एवढेच सहाय्यकारी क्रियापद आहेत का? नाही. तर क्रियापदाप्रमाणेच सहाय्यकारी क्रियापदाचे सुद्धा 4 भाग पडत असतात. त्यामध्ये पहिला पार्ट जर आपण म्हणलं तर टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे. टू बी मध्ये एम, इज, आर, वाज, वेअर हे 5 क्रियापदांचा समावेश होतो. मग ह्या 5 पैकी वर्तमान काळामध्ये वापरल्या जाणारी सहाय्यकारी क्रियापदं कोणती आहेत आणि भूतकाळामध्ये वापरली जाणारी सहाय्यकारी क्रियापदे कोणती आहेत जनरली सांगा. कारण सहाय्यकारी क्रियापद हे मुख्य क्रियापदा सोबत कसं वापरायचं हे कळाल्यानंतर तुमचा टेन्सचा कुठलाच मार्क जाणार नाही याची गॅरंटी माझी. मॅम बोला. मध्ये एम इज आर. हा, प्रेझेंट टेन्स मध्ये आपण एम, इज, आर वापरतो. तर पास्ट टेन्स मध्ये आपण कुठले वापरतो? वॉज आणि वर हे 2 सहाय्यकारी क्रियापदे वापरतो. हा झाला सहाय्यकारी क्रियापदाचा पहिला. हे पहा, जी गोष्ट तुम्हाला इथं पीपीटी मध्ये दिसत नाही परंतु मला समजावून सांगणं ह्याच्यासाठी गरजेची आहे ती मी तुम्हाला एक्सप्लेन करते. क्लासला बसत असताना पेपर पेन तुमच्या हातात असणं गरजेचं आहे. आणि मग ह्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगत असेल त्या नमूद करून घेणं पण गरजेचं आहे. ओके. टू बी ची सहाय्यकारी क्रियापद एम, इज, आर आणि वॉज, वेअर ही म्हटलं तर त्यानंतर जो दुसरा प्रकार येतो सहाय्यकारी क्रियापदाचा तो म्हणजे टू डू. टू डू ची कुठली सहाय्यकारी क्रियापदे आहेत मग तर ती आहेत डू, डज आणि डिड. ही 3 सहाय्यकारी क्रियापद जी आहे ती टू डूज ॲक्झिलरी वर्ब म्हणून ओळखल्या जातात. तर यामधल्या आपण डू आणि डज हे 2 जे सहाय्यकारी क्रियापद आहेत ती वर्तमान काळामध्ये वापरू शकतो. अरे रेडमी वाला कोण आहे रे, गोंगाट येतोय. तर डू, डज आणि डिड यापैकी डू आणि डज ही 2 सहाय्यकारी क्रियापद आपण वर्तमान काळामध्ये वापरतो. तर डिड हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे जे की टू डू या गटामध्ये येतं परंतु त्याचा उपयोग आपण भूतकाळातील घटना वर्णन करण्यासाठी मुख्य क्रियापदाच्या सोबत किंवा स्वतंत्ररित्या सुद्धा करू शकतो. त्यानंतरचा ॲक्झिलरी वर्बचा जो क्लास किंवा गट येतो तो जो आहे तो म्हणजे टू हॅव. टू हॅव मध्ये कुठली कुठली सहाय्यकारी क्रियापद आहेत कोण सांगतं? फास्ट. हॅड. येस, हॅव, हॅज आणि हॅड या 3 सहाय्यकारी क्रियापदाचा समावेश टू हॅवच्या सहाय्यकारी गटामध्ये होतो. आणि ह्यामध्ये देखील आपण हॅव आणि हॅज ही जी 2 सहाय्यकारी क्रियापद आहेत किंवा ॲक्झिलरी वर्ब्स आहेत ही आपण वर्तमान काळामध्ये वापरू शकतो
तर हॅड हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्या घडून गेलेल्या घटना वर्णन करण्यासाठी आपण मुख्य क्रियापदाच्या सोबत किंवा स्वतंत्ररित्या काळ किंवा टेन्स मध्ये वापरत असतो. त्यानंतरचा जो सहाय्यकारी क्रियापदाचा प्रकार किंवा गट आहे त्याला आपण मॉडेल्स असं म्हणत असतो. मग आता हे मॉडेलची कुठली सहाय्यकारी क्रियापद आहेत तर त्यामध्ये तुम्ही मगाशी सांगितलेली शल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, ऑट, डिअर हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत ही सगळी सहाय्यकारी क्रियापद ही मॉडेल्स मध्ये येत असतात. तर मग ही 4 झाले तुमचे ॲक्झिलरी वर्ब्स किंवा सहाय्यकारी क्रियापद. तर साधा वर्तमान काळ हे वाक्य किंवा साधा वर्तमान काळातील कुठलंही वाक्य लिहिण्यासाठी सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला कुठल्याच सहाय्यकारी क्रियापदाची आवश्यकता नसते. हे वाक्य लिहून ठेवा कुठंतरी, कारण खूप वेळा ते तुम्हाला गुगली प्रश्न टाकतात. सहाय्यकारी आपलं साध्या वर्तमान काळातलं एखादं वाक्य देतात, शी राईट्स अ लेटर. अगदी सिंपल, सोपं आणि सुटसुटीत वाक्य. यामध्ये एक कर्ता आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये सब्जेक्ट म्हणतो, एक ऑब्जेक्ट असेल ज्याला आपण कर्म म्हणतो आणि एक असतो वर्ब जे की क्रियापद. म्हणजे वाक्याची संरचना पूर्ण करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात, एक तर कर्ता, कर्म आणि क्रियापद. मग ह्या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्य रचनेमध्ये फक्त 3 घटक महत्वाचे आहेत. त्या 3 घटकांवर फोकस द्यायचं. शी राईट्स अ लेटर, व्हेरी सिंपल. या ठिकाणी तुम्हाला कुठलाच सहाय्यकारी क्रियापद नाही. सहाय्यकारी क्रियापदाला किंवा मेन व्हर्ब जे आहे तुमचं वाक्यातलं राईट याला आयएनजी प्रत्यय नाही. त्याच पद्धतीनं क्रियापदाचं अगदी पहिलं रूप वापरलं जातं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, या ठिकाणी वाक्याचा कर्ता जर प्रथम पुरुषी एकवचनी फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. बरोबर का? शिकलात ना हे कुठेतरी? हो हा. तर सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग काळ ठरवत असताना किंवा काळाची ओळख करून घेत असताना आपल्याला खूप महत्वाचा आहे. आणि मग सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य अगदी सुटसुटीत असेल, वाक्याचं जे वापरलेलं मुख्य क्रियापद असेल वाक्यातील त्याचं पहिलं रूप असेल, वाक्यामध्ये कुठलाही सहाय्यकारी क्रियापद, मग ते एम नसणारे, इज नसणारे, आर नसणारे, वॉज नसणारे, वेअर नसणारे, शॅल, शूड, कॅन, कुड, मे, माइट कुठल्याच सहाय्यकारी क्रियापदाचा वापर हा साध्या वर्तमान काळातील वाक्यामध्ये नसतो. आलं लक्षात तुम्हाला एवढी गोष्ट? हा. बेसिकली हे जे टेन्स असतात ते टेन्स डिपेंड्स अपॉन ऍस्पेक्ट. ऍस्पेक्ट कशाला म्हणायचं आता तुम्हाला? ऍस्पेक्ट हा वर्ब. कधी कधी तुम्हाला विचारतील की म्हणजे काळाचं निर्देशक शब्द कुठला आहे वाक्यातला, तर मग तो वर्बच असला पाहिजे, कारण कर्ता हा तुमचा काळ दर्शवणार वाक्यातला. त्याच पद्धतीनं वाक्यामध्ये वापरलेलं कुठलंही कर्म हे काळ दर्शवत नाही की हे वाक्य कुठल्या काळातलं आहे, वर्तमान काळातलं आहे, भूतकाळातलं आहे, भविष्य काळातलं आहे. कुठलाच दुसरा शब्द क्रियापदाच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाक्याचा काळ सांगू शकत नाही. आणि मग काळ सांगणार वाक्यातला शब्द कुठला आहे असं जरी सेंटेन्स आला तुम्हाला एखाद्या परीक्षेला, तर तुम्ही डोळे झाकून तिथं लिहिलं पाहिजे की हे वर्बच असतं, कारण तुमच्या वाक्याचा काळ डिफाईन करण्याचं कार्य जे असतं ते वाक्यातील क्रियापद करत असतं. आणि मग ह्या काळाचे जे 4 प्रकार पडतो आपण, मग ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येही 4च असतील, प्रेझेंट टेन्स मध्येही 4च असतील, पास्ट टेन्स मध्येही 4च असतील आणि फ्युचर टेन्स मध्ये देखील तुमचे 4च असतील प्रकार. तर ते कुठले आहेत? इनडेफिनाइट ज्याला आपण सिंपल टेन्स म्हणतो, कंटिन्युअस त्यालाच आपण प्रोग्रेसिव्ह म्हणतो. तर प्रोग्रेसिव्ह का म्हणत असतो? जी काही क्रिया आपण वर्णित करत असतो वाक्यामध्ये, एखाद्या कॉन्टेक्स्ट मध्ये, एखाद्या कॉन्टेंट मध्ये, तर ती ही क्रिया घडण्याचं कार्य सुरूच असतं, ती क्रिया संपलेली नसते. जेव्हा ती क्रिया संपते तेव्हा तिचं वर्णन आपण भूतकाळाच्या साहाय्याने करू शकतो. परंतु क्रिया जेव्हा घडत असताना जर एखादा वक्ता
किंवा एखादा व्यक्ती त्या क्रियेविषयी वर्णन करत असेल तर तो काळ कुठला समजावा? कंटिन्युअस टेन्स किंवा ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स असे म्हणतो. त्यानंतरचा काळाचा जो प्रकार येतो ज्याला आपण परफेक्ट किंवा कम्प्लीट टेन्स असं म्हणत असतो. परफेक्ट का? तर या ठिकाणी क्रिया ही पूर्णपणे घडवून गेलेली आहे. शी रोट अ लेटर. या ठिकाणी तुम्हाला ते पत्र लिहिण्याची क्रिया संपलेली असेल, मुलं खेळत असतील त्यांची खेळण्याची क्रिया संपलेली असेल, तुम्ही कुठं जाऊन आलात येण्याची क्रिया संपलेली आहे, अशा वेळेचं किंवा अशा घटनेचं वर्णन करण्यासाठी जो काळ वापरला जातो किंवा जो टेन्स वापरला जातो त्या टेन्सला आपण काय म्हणत असतो? परफेक्ट किंवा कम्प्लीट टेन्स असं म्हणत असतो. आणि मग कम्प्लीट टेन्सचं वर्णन करण्यासाठी तुम्हाला वाक्यामध्ये कुठलं क्रियापदाचं रूप वापरावं लागतं? दुसरं रूप. येस, एक्झॅक्टली. क्रियापदाचं या ठिकाणी आपल्याला दुसरं रूप वापरायचं असतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुमचं क्रियापद गो असेल तर गो, वेंट, गॉन पैकी तुम्हाला वेंट वापरावं लागेल. राईट, रोट, रिटर्न असेल तर तुम्हाला रोट वापरावं लागेल असेल. इट, एट, इटन असेल तर तुम्हाला एट वापरावं लागेल. अशा पद्धतीनं दुसरा क्रियापदाचं रूप वापरून तुम्ही परफेक्ट किंवा कम्प्लीट क्रिया भूतकाळामधील वर्णन करण्यासाठी या साध्या भूतकाळाचा उपयोग करू शकता किंवा मदत घेऊ शकता. आणि फोर्थ जे टाईप आहे किंवा प्रकार आहे टेन्सचा काळाचा त्याला आपण काय म्हणतो? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण काळ. यामध्ये तुम्हाला असणाऱ्या सवयी असतील किंवा जी क्रिया पूर्ण झाली पण चालू आहे. परफेक्ट कंटिन्युअस. सी हॅज बीन रायटिंग अ लेटर सिन्स 2 hours. ती 2 तासापासून एखादं लेटर लिहिण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे यामध्ये एक स्पेसिफिक ड्युरेशन किंवा तुम्हाला टाइम बॉन्ड सांगितलेला असतो. ती क्रिया कुठली असते? परफेक्ट continuous tense. I have been teaching to peer students since 15 years. म्हणजे एक कालावधी दिलेला असतो की तुम्ही ही क्रिया किती वर्षापासनं, किती वेळापासनं, किती मिनिटापासनं असं कुठेतरी तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी लिहायचं की तो काळ कुठला असला पाहिजे? तो परफेक्ट कंटिन्युअस असला पाहिजे. पण परफेक्ट कंटिन्युअस हा वर्तमान काळातला आहे, भूतकाळातला आहे की भविष्य काळातला आहे. मग ह्याची जी काही फीचर्स असतील किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असतील ही तुम्हाला त्या पद्धतीनं वापरावी लागते. मग त्या ठिकाणी या ठिकाणी एक मी तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी आता सांगितल्या आहेत किंवा डिस्कस केल्या आहेत त्याविषयी एक एक सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला पीपीटी मध्ये दिसतं. तर इनडेफिनाइट किंवा सिम्पल टेन्स. तर हेच डिस्क्राईब अन ऍक्शन बट डू नॉट स्टेट वेदर द ऍक्शन इज फिनिश्ड. जसं की साध्या काळामध्ये तुम्हाला ती क्रिया संपली नाही किंवा संपले ह्याच्याबद्दल एक स्टेटमेंट नसतं. पण सी राईट्स अ लेटर. ती पत्र लिहिते, तिची संपलेली नाही किंवा ती लिहित आहे असं देखील सांगितलं नाही. तो काळ तुमचा इनडिफिनाइट आहे म्हणूनच त्याला सिम्पल टेन्स असं म्हणलं जातं. कंटिन्युअस टेन्स त्यामध्ये प्रोग्रेसिव्ह कारण ती क्रिया फिनिश झालेली नसते, ती कंटिन्युअस चालू असलेली असते किंवा ती क्रिया घडत असताना जर वर्णन केलेलं असेल त्या क्रियेचं तर आपण त्या ठिकाणी कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स असं म्हणतो. परफेक्ट टेन्स या ठिकाणी क्रिया ही पूर्णतः संपलेली असते. मग त्या ठिकाणी आपण काय करतो? जेव्हा परफेक्ट टेन्स वापरायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण हॅव किंवा हॅड ह्या 2 सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करत असतो. परंतु हॅव कधी करायचा आणि हॅड कधी करायचा हे पण आपण डिटेलमध्ये बघूया. त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे टू कंबाईन द कम्प्लीट सेंटेन्स अँड द इनकम्प्लीट सेंटेन्सेस. म्हणजे क्रिया कम्प्लीट पण झालेली आहे परंतु ती चालू आहे. म्हणजे काही क्रिया कम्प्लीट झाले परंतु चालू आहे म्हणजे कम्प्लीट सेन्स बट
इनकम्प्लीट सेन्स, या दोन्ही सेन्सला एकत्रित करण्यासाठी जर तुम्हाला कुठला काळ वापरायचा असेल तर तो तुम्ही परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरू शकता. आणि मग ह्या ठिकाणी चार्ट ही दिसते का तुम्हाला? स्लाइड दिसते का सगळ्यांना? हो, हा. दिसलं. मग ह्या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ टेन्स दिलेला आहे, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. There are also categorization according to their subtenses as follows: simple past tense, simple present tense, simple future tense. हे 3 simple tense. आणि जर vertically बघायचं असेल तर simple past tense, past continuous tense, past perfect tense, past perfect continuous tense. Then the parts of types of present tense: simple present tense, present continuous tense, present perfect tense, present perfect continuous tense. These are the types of present tense. And the last but not the least of types of future tense, that are as follows: simple future tense, future continuous tense, future perfect continuous tense and future perfect continuous tense. हे झाले तुमचे 4 भविष्य काळाचे प्रकार, 4 भूतकाळाचे प्रकार आणि 4 वर्तमान काळाचे प्रकार. हे जर 12 प्रकार तुम्ही कंप्लीट केले तर तुम्हाला त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस असेल, जसं की कॉम्प्लेक्स कंपाऊंड करायचे, सिम्पल सेंटेन्स करायचे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन असेल. त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्टेड मध्ये तुमचं चेंज द व्हॉइस असेल किंवा डिग्री असेल. त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन टॅग असेल. परत तुमचं हे अजून कुठला प्रकार काळाचा, क्वेश्चन टॅग नंतर तुमचं सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंड झालं, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स झालं, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस असेल, ह्या आणि डिग्री. ह्या कुठल्याही ग्रामरच्या सब टॉपिक्स मध्ये अडचण येणार नाही. सुरुवातीला हे 12 टेन्स परफेक्ट करा. येते लक्षात मी काय सांगते तुम्हाला? हो. येते ना? की स्पीड जास्त होतोय? व्यवस्थित आहे. आहे ना? ठीक का? परत स्लो पाहिजे, कारण आता कारण हा सगळा जो ग्रामरचा भाग आहे तुम्ही टीईटीच्या अनुषंगाने जरी शिकत असाल, पण हा कुठं ना कुठं तरी तुम्ही शिकलेला आहात. एक रिव्हिजन पर्पज म्हणा किंवा आपल्याला एक्झाम ओरिएंटेड ऍक्च्युअल प्रश्न कशी सॉल्व्ह करता आली पाहिजे, कशी टॅकल करता आली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा एक अंदाज येण्यासाठी. आणि जी काही 30 मार्क तुम्हाला इंग्रजीला आहेत, इंग्रजी ग्रामर आणि कॉम्प्रिहेन्शन साठी, ती आपल्याला व्यवस्थित स्कोअर करता आली पाहिजे. ह्या अनुषंगाने आपण प्रयत्न करू. परंतु हे टेन्सचे जे काही 12 प्रकार आहेत ते तुम्हाला परफेक्टच करावे लागतील. ही पीपीटी एक्सप्लेन करणं, पीपीटी शिकवणं हे तर आहेच. याच्या व्यतिरिक्त माझ्या ग्रामरच्या ज्या काही नोट्स असतील माझ्या हँड रिटन, त्याचे पण मी तुम्हाला स्कॅन करून शेअर करेल. वाटल्यास सरांना मी शेअर करेल. सर तुमचा जो ग्रुप असेल तिथं शेअर करतील, किंवा तुमचा जर ग्रुप नसेल, मला जर ऍड केलं सरांनी त्यामध्ये, तर मी पर्सनली तुम्हाला ह्या सगळ्या नोट्स शेअर करीन. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा आणि टीईटी पास व्हा तुमची. ओके. तर सिम्पल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, हे 4ही प्रकार तुम्हाला का सरांनी शिकवले का? आले का आयडिया व्यवस्थित? हो. आले ना? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वर्बचे कुठलं रूप वापरते? परफेक्ट टेन्स मध्ये, प्रेझेंट परफेक्ट मध्ये म्हणताय का? हो हो. हा, प्रेझेंट परफेक्ट वापरत असताना आपण कुठलं रूप वापरतो? परफेक्ट टेन्स कुठलाही म्हणला तरी त्या ठिकाणी क्रियापदाचं थर्ड रूप वापरायचं. काय? तेच तिसरं रूपच वापरायचं होतं ना? एक्झॅक्टली. कुठलाही परफेक्ट, मग तुमचा पास्ट परफेक्ट असू द्या किंवा तुमचा प्रेझेंट परफेक्ट असू द्या किंवा तुमचा फ्युचर परफेक्ट असू द्या. येस. तर मग आपण इकडे या ठिकाणी थोडस पास्ट टेन्स कडे वळूयात. हा झाला तुमच्या आजच्या टेन्सचा सगळा बॅकग्राऊंड आणि एक ओव्हरऑल इंट्रोडक्शन टू द टेन्सेस. प्रेझेंट टेन्स तुमचं ऑलरेडी झालेलं असल्यामुळे डिरेक्टली मी पास्ट टेन्स वर उडी मारते. दिस टेन्स इंडिकेट अन ऍक्शन विच हॅज ऑलरेडी टूक प्लेस इन द पास्ट. व्हेरी सिम्पल.
भूतकाळात घडून गेलेली कुठलीही घटना वर्णन करण्यासाठी आपण या ठिकाणी भूतकाळाचा किंवा पास्ट टेन्सचा वापर करत असतो. आणि दिस टेन्स इज युज्ड फॉर द पास्ट ऍक्टिव्हिटी ऑर अ पास्ट स्टेट बीइंग. घडून गेलेली घटना ऑलरेडी ती झालेली आहे, तिचा आत्ताच्या घटनेशी किंवा आता जर एखादा वक्ता बोलत असेल त्याच्याशी काहीही संबंध नाही, ती ऑलरेडी भूतकाळात घडून गेलेली आहे, म्हणूनच आपण त्याला भूतकाळ म्हणतो खरं तर. आणि मग त्याचे जे 4 प्रकार आहेत ते 4 प्रकार तुम्हाला सांगता येतील की सिम्पल पास्ट टेन्स आहे, कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे, परफेक्ट पास्ट टेन्स आहे आणि कंटिन्युअस परफेक्ट. येस, फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. नाही नाही, पास्ट टेन्सचे प्रकार सांगा मला. मी आत्ताच मागच्या स्लाइड मध्ये सांगितले तुम्हाला. बोला. सिम्पल पास्ट, कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट पास्ट आणि फोर्थ वन इज परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. एक्झॅक्टली, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. तर ह्या पास्ट टेन्सचे जे काही 4 प्रकार आहेत त्याचे उदाहरण आणि त्याचा अर्थ आपण इथं बघण्याचा प्रयत्न करूया. Simple past tense indicate an action took place before the present moment and that has no real connection with the present time. वर्तमान काळाशी कुठलाही कनेक्शन, कुठलाही संबंध नसणारी घटना. आता जरी तो वक्ता त्या घटनेबद्दल सांगत आहे परंतु ती घटना मागे काही तासापूर्वी, काही मिनिटापूर्वी, काही वर्षापूर्वी किंवा काही एका स्पेसिफिक टाइम बाउंड पूर्वी घडून गेलेली असेल आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, पास्ट टेन्स किंवा भूतकाळ असं म्हणतो. आणि भूतकाळाचे जे 4 प्रकार आहेत ते असे की साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भूतकाळ. हे झालं तुमचं मराठीमध्ये. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, तुम्हाला 3ही प्रकारचे एक्झाम्पल दिसतील. अफर्मेटिव्ह सेंटेन्स मधलं उदाहरण घ्यायचं झालं तर वी वॉच द न्यूज लास्ट नाईट. हे झालं तुमचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्सला मराठीत काय म्हणतात तुम्ही? होकारार्थी वाक्य. येस, एक्झॅक्टली, होकारार्थी वाक्य. देन द निगेटिव्ह सेंटेन्स and the example of simple past tense is we did not watch the news last night. The third one is interrogative sentence. We did watch the news last night. आणि मग ह्या ठिकाणी आपण बघितलं ह्या तिन्ही वाक्यांमध्ये, या तिन्ही उदाहरणांमध्ये एक आहे होकारार्थी उदाहरण, एक आहे नकारार्थी उदाहरण, एक आहे प्रश्नार्थक उदाहरण. मग या ठिकाणी तुम्हाला भूतकाळातलं वाक्य आहे हे कशावरून दिसतं मला सांगा. आणि ह्याच्यामध्ये जर काही मिस्टेक्स असतील तर त्या सुद्धा तुम्ही करेक्ट करा. होऊन गेलेली घटना म्हणजे भूतकाळ. बरोबर, होऊन गेलेली घटना म्हणजे भूतकाळ. आणि या उदाहरणावरून तुम्हाला काय सांगता येईल? पहिलं आहे होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य. पहिलं वाक्य काय म्हणते तुम्हाला? वी वॉच द न्यूज लास्ट नाईट. हे वाक्य बरोबर आहे का पास्ट टेन्सच्या अनुषंगाने? हो मॅडम. बरोबर आहे. ओके, ठीक आहे, चला. नंतर सेकंड, वी डिड नॉट वॉच द न्यूज लास्ट नाईट. बरोबर आहे. बरोबर आहे. हो. आणि आता खाली एक तुम्हाला हे कलर्ड एक स्लीट दिसेल किंवा एक छोटीशी काय म्हणतो आपण त्याला पट्टी दिसेल. तिथे दिसेल तुम्हाला की साधा भूतकाळामध्ये वाक्याची जी रचना असते ती कशी असते. सब्जेक्ट असतो ज्याला तुम्ही कर्ता म्हणता, वर्ब असतं. कुठलं वर्ब असतं? सेकंड फॉर्म. सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. आणि मला सांगा वरच्या कुठल्या वाक्यामध्ये वर्ब हा सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब यूज केलेला आहे? वॉच.
वॉच हे क्रियापद आहे का वाक्यातलं? नाही, नाईट क्रियापद आहे. कुठलं क्रियापद आहे? नाईट. नाईट कसं क्रियापद असेल? नाही नाही नाही. घाबरायचं नाही. मी काही कुणाला रागवणार नाही. मी तिथे येऊन तुम्हाला मारणार नाही. व्यवस्थित आपल्याला काय असलं पाहिजे? हं? प्रश्न काय मॅडम? प्रश्न मी काय विचारला तुम्हाला? आता तुम्हाला सांगितलं. आपण काय सांगितलं? सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि हेच सत्य आहे की भूतकाळामध्ये क्रियापदाचं आपण कुठलं रूप वापरतो? इथं खाली तुम्हाला कलर स्लाइड मध्ये दिसत असेल की सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. वापरतो. आणि मग वरच्या कुठल्या वाक्यामध्ये कुठलं सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे हे मला तुम्ही सांगा. प्रश्न तुम्हाला असेच गुगली टाकणार येतात. तुम्ही तिथं टिक करता, पुढे जाता. जेव्हा आन्सर की येते त्यावेळेस आपण चेक करतो आपण सरासर चुकलेला असतो. बोला पटकन बोला. तुमची वाट पाहते मी. एक्झिलरी वर्ब वापरतो आणि ईडी प्रत्येक लावतो आपण. वॉच हे मुख्य क्रियापद आहे तुमच्या वाक्यातलं, बरोबर? हा. हो मॅम. वी हा काय आहे वाक्याचा? कर्ता. बर. कर्ता आहे. हा. न्यूज हे काय आहे तुमचं? कर्म. बरोबर? हो. हा. लास्ट नाईट हा एक असा क्रियापद हा आहे. बरोबर क्रियापद आहे. बर, वॉच हे क्रियापद आहे आणि आपण आता ह्या टेन्सच्या नियमानुसार या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं पाहिजे, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. हो. मग काय असलं पाहिजे वाक्य? वाक्य काय असलं पाहिजे? ईडी असला पाहिजे का? हे असला पाहिजे. मग तुम्ही सगळे कसे काय म्हणला हे मॅडम पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे म्हणून? ईडी असायला पाहिजे कारण हा एक्झिलरी वर्ब येतो. हा. कुठला कुठला एक्झिक्युलरी वर्ब आहे? रेग्युलर. बोला बोला बोला. बोलल्याशिवाय येणार, सांगता येणार नाही तुम्ही, कारण कुठं ना कुठं तरी शिकलो की नाही तुम्ही? रेग्युलर वर्ब. लीड ऑक्झिलरी वर्ब आहे ना. ईडी. ऑक्झिलरी वर्ब हे सेकंड मध्ये वापरले, डीड हे वापरलेलं आहे, बाकी दुसरीकडे नाही. हा, जेव्हा जेव्हा आपण सिंपल बघतो, सिंपल वर आता एकदा एक गोष्ट माझी काळजीपूर्वक ऐका. सिंपल पास्ट टेन्स असेल किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, दोन्हीही वाक्यामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद वापरत नाही. सहाय्यकारी क्रियापद मध्ये कुठली क्रियापद? एम, इज, आर, वॉज, वेअर, डीड, डू, डज, हॅव, हॅज, हॅड, शॅल, शूड, कॅन, कुड, मे, माइट ही जी काय आहेत ही एक्झिलरी वर्ब्स आहेत, जी क्रियापदाला, मुख्य क्रियापदाला सहाय्य म्हणून काम करत, म्हणून आपण त्याला सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. परंतु ज्या वेळेस आपण साधा वर्तमान किंवा साधा भूतकाळ या दोन प्रकारामधली वाक्य बघत असतो, त्यावेळेस कुठल्याही सहाय्यकारी क्रियापदाला वापरण्याची गरज नसते किंवा कुठल्याही सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग हा वाक्यामध्ये केलेला नसतो. आणि म्हणून हे जे पहिलं वाक्य आहे, वी वॉच द न्यूज लास्ट नाईट, ह्या क्रियापदामध्ये कुठलंच सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. पण वॉच हे तुमच्या वाक्याचं मुख्य क्रियापद आहे. परंतु हे वाक्य जर आपण साध्या भूतकाळातलं आहे असं म्हणत असाल तर या ठिकाणी वाक्याला ईडी हा प्रत्यय असणं गरजेचं होतं. होतं का नाही? पण हा चुकीचं वाक्य आहे ना. येस, We एक्झॅक्टली. वाक्य 100% चुकीचं आहे. ईडी प्रत्येक लागतो. वॉचड, वॉचड येतो ना मॅम. वॉच्ड होईल. हा,
वी वॉच द न्यूज लास्ट नाईट. नाईट. आलं लक्षात आता? येस मॅम, क्लिअर. हा, क्लिअर. जिथं जिथं तुम्हाला वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप दिसेल त्या ठिकाणी समजून घ्यायचं तो कुठला काळ असला पाहिजे, तो भूतकाळच असला पाहिजे. भूतकाळ मग तो असला पाहिजे. हा भूतकाळ असला पाहिजे. येस. शी वेंट असलं पाहिजे. शी वेंट टू द मूवी लास्ट नाईट असं वाक्य असलं तर इट इज करेक्ट. पण शी गो टू द मूवीज लास्ट नाईट असं म्हणू शकतो का आपण? नाही. भूतकाळामध्ये नाही. तर मग या ठिकाणी वाक्यामध्ये क्रियापदाचं Watch, दुसरंच reading. रूप असलं पाहिजे हे तुम्ही बिंबवून ठेवा. म्हणा आता ही चूक इथं केली, परीक्षेत करायची नाही. आलं लक्षात? सॉरी मॅम. ओके. नाही, सॉरी नाही. हे इथं चुकलं तुम्ही तिथं तुम्हाला बरोबर लक्षात येणार. मॅडमने आपल्याला या ठिकाणी करेक्ट केलं होतं म्हणून तिथं ती चूक होणार नाही तुमच्या परीक्षेमध्ये. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की ही तिन्ही वाक्य मला सांगा तुम्ही भूतकाळातली आहेत का? असेल तर आहे म्हणून सांगा, नसेल तर तुम्हाला जी काही करेक्शन्स करायची या वाक्यामध्ये ते करेक्शन्स तुम्ही करा. बरोबर? येस मॅम. नेक्स्ट स्लाइड पे चलते हैं. पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता आपण कुठे गेला आहे एकदम एवढी एवढी मारली आहे. वॉचला ईडी प्रत्यय लागायला पाहिजे ना मॅडम त्याच्यात? येस, एक्झॅक्टली. वॉचला हा ईडी प्रत्यय लागला तरच ते वाक्य कुठलंही म्हणायचं. आणि इरेग्युलर वर्ब कुठलं मग मला सांगा तुम्ही? रेग्युलर वर्ब हे असे गो, वेंट, गॉन, कम, केम, कम, राईट, रोट, रिटर्न. हे जे झाले हा इरेग्युलर वर्ब्स झाले. इरेग्युलर वर्बचं पण इथं केलेलं आहे. कारण इरेग्युलर वर्ब असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिला आहे का दुसरा आहे का तिसरा आहे फॉर्म ओळखायला येणारच नाहीये. फॉर एक्झाम्पल कोण सांगेल? हा मॅम, क्वेश्चन काय? इरेग्युलर. आता इथे सांगितलं तुम्हाला सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब और इरेग्युलर वर्ब म्हणलंय. मग रेग्युलर वर्ब ही जीची तिन्ही रूपं वेगळी असतात. जसे की राईट, रोट, रिटर्न, गो, वेंट, गॉन, फिनिश, फिनिश्ड, फिनिश्ड असेल. किंवा अजून कुठले क्रियापद म्हणू शकतात तुम्ही? हे जे आहेत ते ईट, एट, इटन. हे पण रेग्युलर झालं. इट, एट, इटन. तुम्हाला या ठिकाणी कळतं की हा सी, सॉ, सीन हे पण रेग्युलर झालं. इरेग्युलर सांगा मला. म्हणजे आता मला सांगा, पुट हे सहाय्यकारी क्रियापद आहे, आपलं मुख्य क्रियापद आहे. सॉरी, वॉच. आय पुट द पेन ऑन द टेबल हा हे समजा वाक्य आहे. तर ह्या वाक्यामधलं जे मुख्य क्रियापद आहे ते आहे पुट, PUT. याचं मला पहिलं, दुसरं, तिसरं रूप सांगा. पुटच येतं ते तिन्ही याच्यात. त्यालाच इरेग्युलर वर्ब्स म्हणतात. कट, कट, कट आहे. अजून असे कुठले आहेत ते तुम्ही शोधून ठेवा. इरेग्युलर वर्ब्स म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे किंवा भविष्यकाळ आहे हे क्रियापदावरून न समजता क्रियापदाच्या सोबत जे काही पूरक स्टेटमेंट असेल किंवा पूरक वाक्याचा भाग असेल त्याच्यावर. फॉर एक्झाम्पल, आय पुट द स्पेक्ट ऑन द टेबल येस्टरडे. येस्टरडे म्हणलं की हा मुळात शब्दच जो आहे तो काल ठेवलेली घटना दाखवतोय. आय कट द ऍपल लास्ट नाईट हे जे वाक्य आहे या ठिकाणी लास्ट नाईट वापरले म्हणून तो भूतकाळ आहे. परंतु क्रियापद तुम्हाला इथं दाखवतं का? वाक्याचा प्रकार कुठला येतो तो? जर अशा प्रकारची क्रियापद वाक्यामध्ये वापरलेली असतील तर मग काळ ओळखत असताना त्याच्या सोबत जोडून येणारा जो काही पूरक शब्द असेल त्या शब्दावरून मग आपण ओळखायचं की वाक्याचा काळ कोणता आहे. आणि ज्या क्रियापदामुळे तुम्हाला वाक्याचा काळ स्पष्टपणे ओळखता येत नाही, आता जी सांगितलं कट असेल, पुट असेल, अजून कुठल्या कुठल्या असे आहेत शब्द म्हणजे वर्ब्स, त्याची एक यादी करा जे की इरेग्युलर वर्ब्स आहेत. त्याच्या अनुषंगाने तुम्हाला वाक्य प्रकार कुठला आहे तो कधीच सांगता येणार नाही. त्यासाठी आपल्याला इतर बाबींचा आधार घ्यावा लागतो.
आलं आता लक्षात? चलू पुढे. हो. काही शंका हो मॅम. नाही ना? काय नाही. ओके, हो. चल. पास्ट कंटिन्युअस टेन्स. साधा भूतकाळ झाला, हा चालू भूतकाळ. क्रिया ही भूतकाळातलीच आहे, परंतु ती क्रिया भूतकाळामध्ये चालू होती असं वर्णन ज्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं, की काल काहीतरी लिहिण्याची क्रिया चालू होती, काल काहीतरी खाण्याची क्रिया चालू होती, काल कुठेतरी जाण्याची क्रिया चालू होती, अशा गोष्टींचं वर्णन ज्या वाक्यांमध्ये येतं किंवा जे वाक्य दर्शवतं, तर अशा वाक्याला आपण काय म्हणतो, किंवा अशा वाक्याचा वापर ज्या ठिकाणी ज्या काळामध्ये केला जातो त्या काळाला आपण चालू भूतकाळ असं म्हणत असतो. इट इंडिकेट अन ऍक्शन गोइंग ऑन ऍट सम टाइम इन द पास्ट और अन ऍक्शन इन द पास्ट दॅट इज लॉंगर इन ड्युरेशन दॅट अनदर ऍक्शन इन द पास्ट. म्हणजे काही घटना ही लांबलचक घडत, म्हणजे ती काल लिहित होती, ती काल जात होती, ती काल खात होती, असे जे काही वाक्य तुम्हाला दिसतील. फॉर एक्झाम्पल इथे खाली दिलंय, आय वॉज लर्निंग जर्मन लास्ट इयर. हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे. आता हे बरोबर आहे का मला सांगा बरं? I was learning German last year. Learning. आय वॉज लर्निंग जर्मन लास्ट इयर. बरोबर आहे? आहे का? करेक्ट आहे मॅम. करेक्ट आहे. करेक्ट. हो, बरोबर आहे. हे ING वाक्य लागलंय. कंटिन्युअसचं टेन्स आहे. कंटिन्युअसचा टेन्स आहे. त्याचं पहिलं लक्षण म्हणजे ING आयएनजी प्रत्यय लागला पाहिजे. मेन आयएनजी वर्ब. असेल तर मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागला पाहिजे. आणि या ठिकाणी या वाक्यामध्ये तुम्हाला दिसत आहे लर्न हे जे आहे ते तुमचं मुख्य क्रियापद आहे आणि मुख्य क्रियापदाला या ठिकाणी आयएनजी प्रत्यय लागलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागत असतो तेव्हा त्याच्या सोबत वर्तमान काळामध्ये एम इज आर आणि भूतकाळामध्ये Was. वॉज किंवा वेअर हे दोन सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो. ते पण वॉज कधी वापरतो? वाक्याचा कर्ता जर एकवचनी प्रथम पुरुषी असेल तर आपण त्या ठिकाणी वॉज वापरतो, किंवा एकवचनी द्वितीय पुरुषी असेल म्हणजे ही वॉज, शी वॉज वापरू शकतो. परंतु दे जर वापरायचा असेल, वाक्याचा क्रिया कर्ता जर या ठिकाणी दे असेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी काय वापरायला लागेल? वेअर. WERE. They were learning German last year. They were going to बस स्टेशन, किंवा काय तुम्हाला म्हणायचं असेल जे एखादं प्लेस असेल, किंवा they were writing novel, they were telling story, they were discussing. जिथं जिथं तुम्हाला वाक्याचा करता एकवचनी दिसेल त्या ठिकाणी तुम्ही वॉज वापरा, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वाक्याचा करता हा अनेक वचने दिसेल त्या ठिकाणी तुम्ही काय वापरायचं? वेअर वापरायचं. म्हणून मग हे पहिलं जे वाक्य आहे आय वॉज लर्निंग जर्मन लास्ट इयर, तर या ठिकाणी क्रियापदाचं, आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वाक्यातील क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो त्यावेळेस क्रियापदाचं पहिलं आणि पहिलंच रूप असतो. कारण फॉर एक्झाम्पल गो वेंट गॉन जर असेल क्रियापद आपण कन्सिडर केलं तर गोलाच आयएनजी होऊन गोईंग होत असतं, वेंटिंग कधी होत नाही. आलं लक्षात? आणि म्हणून चालू भूतकाळातील वाक्याची रचना ही कशी असते? तर सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर हे दोन सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असेल तर तो वाक्याचा प्रकार हा साध्या आपलं कंटिन्युअस पास्ट टेन्स मधला, ज्याला आपण चालू भूतकाळ असं आहे म्हणतो. मग ह्यामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स किंवा होकारार्थी वाक्याचं उदाहरण जर हे घेतलं तर आय वॉज लर्निंग जर्मन लास्ट इयर. देन निगेटिव्ह घेतलं तर आय वॉज नॉट लर्निंग जर्मन लास्ट इयर.
देन इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. आता मग इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स या वाक्याची सुरुवातच मुळात सहाय्यकारी क्रियापदापासून होत असते. फॉर एक्झाम्पल, डू यू नो, डिड यू गो, ह्या अशा प्रकारची जी वाक्य असतात त्याला आपण इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आता इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सचं जे पहिलं लक्षण असतं ओळखायचं, तर त्याचं मेन फीचर ज्याला आपण म्हणतो, तर ते असं आहे की जो प्रश्न त्याचं उत्तर फक्त यस किंवा नो या दोनच शब्दामध्ये आलं पाहिजे, असं जे काही प्रश्नार्थक वाक्य असतं किंवा असा जो प्रश्न असतो त्याला आपण इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणत असतो. मग या ठिकाणी वॉज आय लर्निंग जर्मन लास्ट इयर और डू यू लर्निंग जर्मन लास्ट इयर असा जर प्रश्न असेल तर तो कुठला असतो? इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स असतं आणि त्याचं उत्तर हे यस किंवा नो या वाक्यामध्ये समोरच्याला देता येणं पॉसिबल असतो आणि अशा वाक्यरचनेला आपण इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणत असतो, की ज्याची सुरुवात मुळात सहाय्यकारी क्रियापदापासून झालेली असते. कधी सहाय्यकारी क्रियापद मग विल असेल, कधी शॅल असेल, हॅव असेल, हॅड असेल. कुठल्याही इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदापासून झालेली असते. आणि हे जे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आहे हे चालू भूतकाळामधलं असल्यामुळं या ठिकाणी वाक्याची सुरुवात वॉज पासून झालेली आहे. नंतर तुमचा कर्ता आहे आय वाक्याचा. लर्निंग, लर्न हे तुमचं मुख्य क्रियापद, त्याला आयएनजी प्रत्यय लागलेला आणि म्हणून या ठिकाणी भूतकाळाची, कुठल्या चालू भूतकाळाची जी काही रिक्वायरमेंट असेल किंवा जी काही लक्षणं असेल ती पूर्णपणे हे वाक्य पूर्ण करतो, म्हणून याला आपण चालू भूतकाळातील सेंटेन्स असं म्हणतो. येते लक्षात? आता ओळखता येईल फरक साधा भूतकाळामधला आणि चालू भूतकाळातला? हो हो. मॅम येईल. सांगा मग एका वाक्यामध्ये चालू भूतकाळ आणि साधा भूतकाळ या दोन भूतकाळामध्ये काय फरक आहे तुम्हाला वाक्यरचनेमध्ये जाणवतो? चालू भूतकाळ म्हणजे येणारा काळ. ते वर्बचं दुसरं फॉर्म असतं आणि कंटिन्युअस पास्ट मध्ये वर्बचं पहिलंच रूप असतं. पहिलं रूप असतं बरं, पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय असतो. आयएनजी Yes, yes. प्रत्यय असतोच. पहिल्या रूपात आयएनजी प्रत्यय लागल्याशिवाय तो काळ तुमचा कुठलाच कंटिन्युअस काळ असू शकत नाही. कंटिन्युअस काळाचं मुळात मेन फीचर आहे किंवा मुख्य जे काही लक्षण आहे त्याला म्हणतो आपण, तर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असणं गरजेचं आहे. मग ते वर्तमान काळातला असू दे, भूतकाळातला असू दे किंवा भविष्य काळातला असू दे. चालू क्रिया आहे, गोईंग, कमिंग, इटिंग, रायटिंग, स्विमिंग, डुईंग, जी काही असेल क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय हे चालू काळाचं लक्षण आहे. परंतु त्याच्यासोबत जर वॉज वेअर असतील तर ते तुमचा चालू भूतकाळ झाला. त्याच्यासोबत जर समजा तर ते तुमचा चालू वर्तमान काळ झाला. आणि भविष्य काळामध्ये काय असेल मग सांगता येईल कुणाला? भविष्य काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद कुठले वापरतो आपण? बिन का मॅडम? हा, बिन बिन बिंग म्हणता का? बिन हा. बिंग नाही ना, बिंग कसं, बिंग वापरता येतो पण तो वेगळ्या कन्स्ट्रक्शन मध्ये वापरता येईल. साधा 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 आपल्याला समजा चालू भविष्य काळातलं एखादं वाक्य सांगायचंय. आता हे चालू भूतकाळातलं सांगितलं विल आपण. शाल. येस, शाल किंवा विल आपण वापरतो. विल शॅल बी विल बी. एक्झाम्पल, आय विल कॉल यू लेटर. ते कशातलं झालं? सिम्पल फ्युचर मध्ये. सिम्पल simple फ्युचर मध्ये मोडतो ना. हा, चालू चालू जर भविष्य काळाचा विचार केला तर मी उद्या ह्याला Call जात करते. असेल, मी उद्या कॉलेजला, मी उद्या यावेळी कॉलेजला जात असेल. ओके.
बघूया आपण पुढं. जेव्हा जेव्हा आपण भविष्य काळामध्ये चालू काळ किंवा चालू भविष्य काळाचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस शाल विल ह्या सोबत आपल्याला टू बी चं कुठलं तरी रूप वापरावं लागतं. त्यामध्ये बी, बीइंग, बीन, शाल बी, विल बी, आय विल बी गोइंग टू मूवी टुमारो ऍट 10 o'clock. काय तुम्हाला जे सांगायचं असेल तर त्या ठिकाणी शॅल बी किंवा विल बी तुम्हाला वापरायला लागेल. बघूया आपण पुढे जसं येईल तसं पण तसं. असं पण येईल Okay? ना, दिस टाइम टुमारो आय विल बी लेइंग ऑन द बीच. विल बी वापरलं का नाही तुम्ही? हा, विल सोबत विल be असेल विल तर तो बी लावलं. हा विल बी गरजेचं असतं त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये. आता हे चालू भूतकाळ तर लक्षात आला का? हम्म. तुम्हाला समजा 4 वाक्य दिलेली आहेत आणि त्या ठिकाणी सांगितलंय की चालू भूतकाळातलं वाक्य ओळखा. त्या ठिकाणी पहिल्यांदा बघायचं. पहिलं आहे तुमचा ऑक्झिलरी वर्ब जो की असेल वॉज किंवा वेअर, ह्या दोन्हीपैकी एक असेल तर एक, त्याची रिक्वायरमेंट त्यानं कम्प्लीट केली. द सेकंड रिक्वायरमेंट विल बी यूज ऑफ फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब विथ आयएनजी. फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब विथ आयएनजी हे चालू काळाचं लक्षण. म्हणजे आता तुम्हाला 2 लक्षणं इथं तपासायला लागतात, एक पास्ट आणि कंटिन्युअस. मग पास्ट कंटिन्युअस म्हणत असताना वाज वेअर हे जे 2 शब्द आहे ती भूतकाळाची किंवा पास्ट टेन्सची रिक्वायरमेंट कंप्लीट करतात. आणि कंटिन्युअस मध्ये तुम्ही या ठिकाणी मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावत आहात म्हणून तो तुमचा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. आय वॉज लर्निंग जर्मन लास्ट इयर. ओके, चलो पुढे. हा, पहिलं रूप आहे का मॅडम? हा आपण पहिलं रूप लागते का इथं? हा पहिल्या रूपालाच कधी पण तुम्हाला आयएनजी प्रत्यय लावायचा असेल तर क्रियापदाचं पहिलंच रूप असलं पाहिजे. दुसऱ्या रूपाला तुम्ही लावून दाखवा आयएनजी, कसं वाटतं बघा ते. पहिल्या भाषेचा रूपाबरोबर. सगळ्यात महत्वाचा, कुठलीही लँग्वेज शिकण्याचा सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो तो असतो सेन्स. आपल्याला सेन्सिबल वाटलं पाहिजे ते, आणि त्याच्यानंतर मग त्याची लक्षणं तपासा तुम्ही. या ठिकाणी मेन रिक्वायरमेंट आहे वाक्यामध्ये वॉज किंवा वेअर असलं पाहिजे, प्लस मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असलं पाहिजे आणि त्याला आयएनजी प्रत्यय लागला असला पाहिजे. हे 2 जी आहेत सिम्पटम्स, लक्षणं, ती आहेत तुमच्या चालू भूतकाळाची. नेक्स्ट, पास्ट परफेक्ट टेन्स. It indicate an action in the past that had been completed before another time or event in the past. आता ह्या वाक्यामध्येच तुमची सगळी लक्षणं दिसतात तुम्हाला पूर्ण भूतकाळाची कुठली आहेत तर. ह्या वाक्याचं कन्स्ट्रक्शन तुम्ही बारकाईनं बघा. It indicate an action in the past that had been completed म्हणते before another time or event in the past. या एकाच वाक्यावरून तुम्हाला कळतं की तुम्ही सहाय्यकारी क्रियापद कुठलं वापरलं पाहिजे, मुख्य क्रियापद कसं वापरलं पाहिजे, आणि ती घटना ही पूर्णपणे भूतकाळामध्ये संपूर्ण घडलेली आहे, संपन्न झालेली आहे. आणि म्हणून अशा घटनेचं वर्णन करण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करत असतो. The incident which had been completed in the past, or the action which had been completed in the past. पूर्णपणे झालेली आहे ती, चालू नाही आहे किंवा साधी नाही आहे, काहीच नाही, कम्प्लिटली भूतकाळात कम्प्लीट झालेली. कम्प्लिटली म्हणजे 100%. मग आता त्याचं उदाहरण बघा खाली तुम्ही. He had left when I went to the club. करेक्ट आहे, पण हॅड लागला ना. हॅड लागला. मग हॅव, हॅज आणि हॅड ही जी सहाय्यकारी क्रियापद आहेत त्या सहाय्यकारी क्रियापदांपैकी हॅव आणि हॅज ही आपण वर्तमान काळासाठी वापरतो. आणि बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस फ्युचर टेन्स मध्ये पण विल हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन
असा वाक्याचा उपयोग आपलं क्रियापदाचा उपयोग करत असताना वापरतो. परंतु हॅड हे टू हॅवचं एकच ऍक्झिलरी व्हर्ब आहे किंवा सहाय्यकारी क्रियापद आहे, जे की पूर्ण भूतकाळामध्ये वापरलं जाते किंवा पास्ट टेन्स मध्ये वापरलं जातं. ही हॅड लेफ्ट. एवढं जरी घेतलं तरी हे पूर्ण वाक्य कसलं आहे तुमचं? करेक्ट. ही हॅड लेफ्ट द हॉल. करेक्ट आहे ना? करेक्ट. ही हॅड नॉट लेफ्ट व्हेन आय वेंट टू द क्लब. हे तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि Negative ही हॅड लेफ्ट व्हेन आय वेंट टू द क्लब. हॅड इंटरगेटिव्ह. आता इंटरगेटिव्ह मध्ये तुमची इथं कन्स्ट्रक्शन शब्दाचं चेंज झालं. सुरुवात तुमची सहाय्यकारी क्रियापदांनी झाली. ज्या पद्धतीनं मागे आपण बघितलं की पूर्ण भूतकाळ आपलं चालू भूतकाळामध्ये आपण ज्यावेळेस इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सचं उदाहरण बघत होतो, त्या ठिकाणी काय होतं, तुम्ही वॉज पासून किंवा इज पासून, डू पासून, डज पासून तुम्ही या ज्या सहाय्यकारी क्रियापदापासून वाक्याची सुरुवात करता, ज्याचं उत्तर येस किंवा नो ह्या दोनच वाक्यामध्ये, दोनच शब्दामध्ये आपण देऊ शकतो. तर ह्या अशा प्रकारच्या वाक्यरचनेच्या वाक्यांना काय म्हणतो आपण? इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणत असतो. विधान होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थ वाक्य या तिन्ही प्रकारचे उदाहरण जर आपण बघितलं तर या ठिकाणी हॅड आणि मुख्य क्रियापदाचं कुठलं रूप वापरलं जातं या ठिकाणी? तिसरं. हा. मग या जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगितलं, समजा गो वेंट गॉन असेल तर या ठिकाणी तुम्ही काय वापरता? ही हॅड गॉन असं वापरलं पाहिजे. हा. वेंट आले तिसरे रूप वापरायचे. तिसरं रूप वापरायचं. कुठं वापरायचं तिसरं रूप? पास्ट परफेक्ट मध्ये. पास्ट परफेक्ट. हा, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद हे हॅड वापरायचं, जे की तुम्हाला कम्प्लीट सेन्स देतं. ही हॅड लेफ्ट, ही हॅड गॉन. त्यानंतर ही हॅड रिटर्न. हे अशा पद्धतीने वाक्यरचना आली पाहिजे. आणि त्याचं तुमचं जे काही फॉर्म्युला असेल शब्दाचा, तो असेल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब. पण वर्ब कुठला असला पाहिजे? थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. आता ह्या जरी गोष्टी थोड्याशा सुरुवातीला तुम्हाला क्रिटिकल वाटत असतील किंवा बऱ्याच दिवसापासून तुमचा आणि इंग्रजीचा काही जरा संपर्क नसेल, तर कधी कधी कसं होतं, ओव्हरलॅप्स होतात गोष्टी, कन्फ्युज होतो माणूस की म्हणजे आता वॉज कधी वापरायचं, वेअर कधी वापरायचं, किंवा हॅव मग आपण फ्युचर मध्ये वापरलो, हॅड का इथं वापरायचं. तर ह्या गोष्टी करण्यासाठी एक चार्ट बनवा. सरळ तिथं 12 सेंटेन्स राहा. एकच वाक्य लिहा, त्या एकाच वाक्याला 12 फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. एक 5 मिनिटाचा वेळ लागेल तुम्हाला. आणि मग तसं ते, हा बोला. वर्ब कोणता आहे मग एक्झाम्पल मध्ये? हे एक्झाम्पल मध्ये वर्ब कोणते मला सांगा बरं तुम्ही. चलो ट्राय करो. काय तुमचं नाव? हर्षवर्धन कारभारी ना? Went आहे, went. वेन येईल वर्ब. हे पहा, मी तुम्हाला काय सांगितलं की या ठिकाणी मुख्य क्रियापद म्हणजे वर्बचं कुठला फॉर्म वापरतो मॅडम आपण? Third form. थर्ड फॉर्म वापरतो. Goचा फॉर्म झाला ना तो थर्ड. हा, मग वेंट हा क्रियापदाचा कुठला फॉर्म आहे? सेकंड Third. फॉर्म आहे. Third form. सेकंड फॉर्म. Second हा. आणि मग ह्या वाक्यामध्ये तुम्हाला तिसरा फॉर्म कुठला दिसतोय? कारण या ठिकाणी 2 क्रियापद वापरल्या गेलेली आहेत. हे वाक्य आय वेंट टू द क्लब. ही हॅड लेफ्ट व्हेन आय वेंट टू द क्लब. कारण हे वाक्य साधं नाही, हे वाक्य आहे संयुक्त. त्याला आपण काय म्हणतो? सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड. तर हे आहे तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. या कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये 2 वाक्य व्हेन ह्या एका जोड शब्दांनी जोडलेली आहेत.
तर फक्त व्हेनच्या अलीकडचा पार्ट तुम्ही लक्षात घ्या. ही हॅड लेफ्ट. सफिशियंट आहे एवढं वाक्य तुम्हाला काळ ओळखण्यासाठी. मग लेफ्ट हा क्रियापदाचा कितवा प्रकार आहे? चौथा रूप. लेफ्टचं पहिलं रूप काय आहे? लेफ्टच. हा 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 हा. कोण शिकवले लेफ्टचं पहिलं रूप? लेफ्ट सॉरी मॅडम. सांगा सॉरी सांगा. सॉरी. नाही, हे परीक्षेमध्ये चुकलेलं चांगली गोष्ट आहे. उलट परीक्षेमध्ये बरोबर लक्षात येईल. मॅडम इथे टोकल्या होत्या, काहीतरी बोलल्या होत्या आपल्याला. सांगा. सॉरी म्हणण्यापेक्षा उत्तर सांगा समोरचं. मला सॉरी अपेक्षित नाही. कारण जो चुकला तो शिकला आणि जो प्रयत्न करेल तो चुकणार हमखास. त्याच्यामुळं हे काही नाही याच्यामध्ये. पण एकदम साधी गोष्ट आहे. लेफ्ट हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. पहिलं दुसरं काय आहे तुम्ही सांगा मला. Yes. Live, left, left. Second is the left and the third one is also left. But the first form of the verb is live. Live, left, left. आता मी हे went जे दिलं आहे वाक्यामध्ये, मुद्दाम तुम्हाला दिलं होतं की या वाक्यामध्ये काळ दर्शवणारा, पास्ट परफेक्ट दर्शवणारा जो काही क्रियापद आहे तो फक्त आणि फक्त काय आहे? लेफ्ट. बिकॉज इट हॅज द थर्ड फॉर्म ऑफ युअर वर्ब, किंवा त्यालाच आपण पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब असंही म्हणतो, आणि ते आहे लेफ्ट. लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट. लिव्ह हा त्याचा फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, सेकंड फॉर्म इज ऑल्सो लेफ्ट अँड द थर्ड फॉर्म इज ऑल्सो लेफ्ट. म्हणून मग ह्या ठिकाणी ही इज द सब्जेक्ट ऑफ युअर सेंटेन्स. हॅड इज द ऑक्झिलरी वर्ब which comes from the category of to have. The third, that is main verb of the word sentence, and the form which has we used here, that is third form of the verb, left. आणि मग हा I went to the club हे वाक्य कुठलं असेल? अरे Past tense. I went to the club. एवढं जर वाक्य तुम्हाला सांगितलं मी ओळखायला, काळ ओळखा एवढ्याच वाक्याचा, हे इकडचं झाकून ठेवा. हे तुमचं जे काही आहे आय हॅड लेफ्ट वेन, तिथपर्यंत तुमचं हे नाहीये गृहीत धरा आता वाक्य. हा हे जे आहे एवढं समजा संपलं. आय वेंट टू द क्लब ह्या वाक्याचा काळ सांगा मला. सिंपल पास्ट टेन्स. येस, सिंपल पास्ट टेन्स. हे जे आहे आय वेंट टू द क्लब तुम्हाला हे आहे सिंपल पास्ट टेन्स, आणि ही हॅड लेफ्ट एवढं जर वाक्य विचारलं तर ते आहे तुमचा पास्ट परफेक्ट टेन्स. आता हे सिंपल पास्ट कशामुळे आहे? दुसरं रूप. दुसरं रूप आहे ना कशाचं? वर्बचं. क्रियापद. हा, Go to. क्रियापदाचं. दुसरं रूप. बरोबर. आणि आय वेंट टू द क्लब हे तुम्ही सांगितलं मला की हे सिंपल पास्ट टेन्स आहे. बरोबर आहे, बरोबर आहात तुम्ही. मग मला सांगा ह्याचा कंटिन्युअस पास्ट कसं होईल याचा? आय वेंट टू द क्लब या वाक्याचं मला कंटिन्युअस पास्ट करून द्या. आय एम गोइंग टू द क्लब. येस, आय एम गोइंग टू द क्लब. आणि याचं वर्तमान काळ कसं असेल? I go to the club. आय गो टू द क्लब. आणि त्याचा जर समजा तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करा म्हटलं तर आय एम गोइंग. आय एम गोइंग टू द क्लब. मग असं एक कुठलं तरी एक वाक्य लिहायचं आणि त्या वाक्याला काय करायचं 12 सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं. असं 2-3 वेळा जरी केलं ना तरी तुमचा टेन्स परफेक्ट होऊन जाईल. ओके. आता तुम्ही प्रत्येक जण एक वाक्य सांगा बरं मला पास्ट परफेक्ट टेन्सचं.
हम्म लागू द्या वेळ लागला तर. He had gone to the beach. He had Gone to the beach. to the next. I had Movie gone had to the started. थांबा इको झाला थोडस तुमचं मला ऐकू आलं. सरांनी सांगितलेलं वाक्य बरोबर आहे का? ही हॅड गॉन टू द बीच. करतं का रिक्वायरमेंट फुलफिल करतं का तुमच्या पास्ट परफेक्ट टेन्सची? बरोबर ना? हॅड आहे क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं आहे फिनिश. Train had left. Train had left. नेक्स्ट. किती लोक आहेत मीटिंग मध्ये? सगळेजण एक एक सेंटेन्स सांगा. She I had had cooked eaten a mango. dinner. आय हॅड कुकड कोण आहे ते? She had cooked dinner. डिनर. ओके. I हॅड आणि had क्रियापदाचं तिसरं रूप बघायचं. येस. I नेक्स्ट. had eaten a mango. Eaten mango. I had eaten a mango. आय हॅड इटन मँगो. बरोबर. नेक्स्ट आहे कोणी? He had finished homework. येस. ही हॅड फिनिश्ड होमवर्क. So I had written a letter. आय हॅड रिटन अ लेटर. बरोबर. Letter. बरोबर बरोबर. Geeta had a new car. गीता हॅड New car. येईल का? हॅड न्यू कार. हॅड सोबत कुठलं तरी मुख्य क्रियापद वापरा ना. Geeta had a new car. नाहीतर मग मला सांगा ते तुमचं ते ह्याच्या जे काही पास्ट परफेक्ट टेन्सचे जे रिक्वायरमेंट आहे ते पूर्ण करतं का ते? Bought येईल का? Geeta had bought. Oh. हं? Geeta had गीताने नवीन कार घेतलीये. मग बाऊट लावा ना त्याच्या सोबत. बाय बाऊट बाऊट. गीता हॅड बाऊट न्यू कार. म्हणजे गीताने नवीन कार खरेदी केली होती. ती कधीतरी ती खरेदी कधीतरी मागे काही वर्षापूर्वी काही दिवसापूर्वी ती कार खरेदी करण्याची प्रक्रिया पार पडली होती. म्हणून गीता हॅड बाऊट अ न्यू कार. बाऊट हे काय आहे? वाक्यातलं क्रियापद आहे आणि क्रियापदाचं हे तिसरं रूप आहे. म्हणून गीता हॅड बाऊट अ न्यू कार. हॅड हे तुमचं ऑक्झिलरी वर्बची रिक्वायरमेंट कंप्लीट करतं आणि बाऊट हे जे आहे ते वाक्यातील मुख्य क्रियापद आहे जे की या ठिकाणी तुम्ही बायचं बाय बाऊट बाऊट असं थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब वापरलेलं आहे. ओके. मग आता सिंपल, कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट मध्ये काही अडचण आहे ना? ठीक आहे. चला आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. It indicate an action in the past that took place before time or even in the past and continued during second time in the past. मग आता मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी पण असं जनरल डिस्कशन देताना की आय हॅव बीन टीचिंग असं जर म्हटलं तर तो वर्तमान काळामधला परफेक्ट कंटिन्युअस होतो, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस होतो. परंतु पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहत असताना जी काही घडलेली घटना आहे ती कधीतरी चालू होती असं सांगताय तुम्ही. म्हणजे भूतकाळात ती घटना चालू होती केव्हा तरी आणि तिचं तुम्ही वर्तन करताय की मी तेव्हा पत्र लिहित होते,
मी तेव्हा गावाला जात होते, आम्ही प्रवास करत होतो, असं आपण नाही का भूतकाळातल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कधीतरी असं कम्युनिकेशन मित्रमैत्रिणीमध्ये किंवा मित्रमित्रांमध्ये करतो. तर मग त्याला जर तुम्हाला इंग्लिशमध्ये या ठिकाणी कन्वर्ट करायचं असेल आणि भूतकाळात घडलेली क्रिया आता वर्तमान काळामध्ये आपण तिचं वर्णन करत असताना ती कधीतरी घडत होती असं ज्यावेळेस सांगतो त्या ठिकाणी वापरला जाणारा काळ म्हणजे तुमचा कुठला काळ? Past. पास्ट Perfect Past. continuous Continuous tense. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. Tense. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तो भूतकाळ आहे, तो पूर्णही आहे, परंतु तो कधीतरी चालू होता. भूतकाळामध्ये ती क्रिया कधीतरी चालू होती, कारण घडले म्हणजे ती कधीतरी चालू असणारच आहे ना. मग हा. आता या ठिकाणी तुम्हाला चालू आहे हे जर सांगायचं असेल तर तुम्हाला क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असला पाहिजे. आणि तो भूतकाळ आहे त्या ठिकाणी तुम्हाला हॅड वापरलं पाहिजे. पण अजून या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा जेव्हा आपण भूतकाळामध्ये चालू पूर्ण भूतकाळ या प्रकाराचा विचार करतो किंवा ह्या प्रकारातील वाक्य संवाद अभ्यासण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस लक्षात ठेवायचं या ठिकाणी जसं आपण आता वर्तमान काळामध्ये जेव्हा चालू पूर्ण बघितला तर वॉज प्लेइंग असं होतं का? Was playing. होतं का? वर्तमान काळामध्ये बघितलं असेल ना तुम्ही, चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्याचं कन्स्ट्रक्शन कसं होतं? होतं मॅडम. कसं होतं सांगा, मला एक एक्झाम्पल सांगा. I have been teaching for 2 hours. आय हॅव बीन Teaching for 2 hours. बरं, त्या ठिकाणी तुम्ही काय वापरलं होतं? Have been. हॅव बीन वापरलं होतं. Been. का वापरलं होतं? कारण ते tense आहे. का वापरलं होतं? Perfect आहे ना मॅडम. बरोबर, परफेक्ट आहे म्हणून. आणि मग हॅवच का वापरलं? पूर्ण झालेली दाखव. नाही ना, पूर्ण झालं किंवा नाही झालं हे तुम्हाला हॅव वापरल्यावरून कसं काय कळेल? काही क्रिया तुला. आ? पूर्ण झालं म्हटल्यानंतर तुम्ही हॅड वापरलं पाहिजे होतं मग त्या ठिकाणी, जर तुम्हाला भूतकाळ दाखवायचंय पूर्ण. पण तुम्ही वर्तमान चालू पूर्ण वर्तमान बघितलं, तुम्ही चालू पूर्ण. The present perfect continuous tense is used to आपलं आताची पुढे गेले is used to what? Describe an action that started in the past and is still continuing in the present. ज्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस काळाचा विचार करतो त्यावेळेस एखादी क्रिया ही भूतकाळामध्ये चालू झालेली आहे आणि आतापर्यंत सुद्धा ती चालू आहे असा इफेक्ट वाक्याला जेव्हा असतो किंवा असं आशयाचं वाक्य जेव्हा आपण वर्णन करत असतो त्यावेळेस वापरला जाणारा काळ म्हणजे कोणता असतो? तो चालू साधा काय म्हणायचं त्याला, वर्तमान काळ असतो. कुठला वर्तमान असतो? तर चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. आणि म्हणून मग चालू पूर्ण वर्तमान काळाचं वाक्याचं कन्स्ट्रक्शन, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन हे असं असतं, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅव प्लस बीन प्लस वर्ब, आणि वर्बला काय असतो तुमचा आयएनजी प्रत्यय.
आणि मग ते तुमचं वाक्य बरोबर होतं की मगाशी सांगितलं. काय सांगितलं सर तुम्ही? आय हॅव बीन टीचिंग फॉर 2 hours. आय हॅव बीन टीचिंग फॉर 2 hours. हॅव किंवा हॅज आणि हॅड हे पूर्णत्वास झालेली प्रक्रिया तर दाखवतात, परंतु त्याचा वापर हा आपण कर्त्यानुसार करत असतो. आय सोबत आपण हॅव वापरायचं का हॅज वापरायचं? वी असेल तर आपण हॅव वापरायचं का हॅज वापरायचं हे तुम्हाला सांगता येणं अपेक्षित होतं थोडंसं. कारण जेव्हा कर्ता हा एकवचनी असतो त्यावेळेस तुम्ही काय वापरता? was. हं? नाही, हॅव हॅज हॅड पैकी सांगा मला. Have. आय सोबत तर आपण नेहमी हॅवच वापरतो. आय हॅव बीन. पण ही हॅव बीन म्हणतो का आपण? ही सोबत हॅव वापरतो का? Has वापर. काय वापरतो? Has. Has Has. वापरतो. Had वापरतो. ही सोबत आपण हॅजच वापरलं पाहिजे. ही हॅज बीन टीचिंग सिन्स 2 hours. या ठिकाणी तसंच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा विचार करत असताना द ऍक्शन विच हॅज बीन टूक प्लेस बिफोर अनदर ऍक्शन हॅपन्ड. एका घटनेपूर्वी एका पर्टिक्युलर वेळापूर्वी कालखंडापूर्वी ती घटना घडून गेलेली आहे, परंतु ती घटना घडण्याची क्रिया ही काहीतरी काळापुरती चालू होती ना. आणि हे वर्णन करण्यासाठी आपण चालू पूर्ण भूतकाळाचा वापर करत असतो. आणि मग त्याचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं असतं? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्हर्ब. आणि व्हर्बला तुमच्या काय असतं या ठिकाणी? आयएनजी प्रत्यय. मग आयएनजी प्रत्यय का आला इथं? कारण हा कंटिन्युअस आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे. पास्ट आला याचा अर्थ क्रिया ही पूर्ण झालेली आहे. कंटिन्युअस म्हणजे तुमच्या क्रियापदाला त्या ठिकाणी आयएनजी प्रत्यय लागलाच पाहिजे. आणि चालू पूर्ण क्रिया ज्या वेळेस आपण वर्णन करतो त्या ठिकाणी हॅव, हॅज आणि हॅड या तिन्ही काळापैकी, या तिन्ही सहाय्यकारी क्रियापदापैकी एक क्रियापद आपल्याला वापरायचं असतं. तर वर्तमान काळामध्ये आपण हॅव आणि हॅज वापरतो, तर भूतकाळामध्ये आपण त्याला हॅड वापरतो. आणि त्यासोबतच टू बीचं बीन. ज्या ठिकाणी तुम्हाला हॅड बीन दिसेल तो कुठला काळ असला पाहिजे? एक तर पास्ट परफेक्ट असला पाहिजे, किंवा समोर जर तुमचा क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागून आलेला असला पाहिजे असेल तर हॅड बीन गोईंग, हॅड बीन कमिंग, हॅड बीन टीचिंग, हॅड बीन रायटिंग असं असेल तर तो तुमचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. इथं काय सांगितलंय? हॅड बीन प्लेइंग फुटबॉल सिन्स मॉर्निंग. I had been playing football since morning. I had been studying English since morning. I had been watching movies since 2 years म्हणा, 2 days म्हणा, 2 hours म्हणा. तुम्हाला काय जे काही पूरक वाक्य वापरायचं असेल तुम्हाला वाक्याचा सेन्स कंप्लीट करण्यासाठी, परंतु ज्या ठिकाणी हॅड बीन प्लस आयएनजी क्रियापदाला प्रत्यय लागून आलं असेल ते वाक्य असेल तुमचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं. पण या ठिकाणी जर समजा ही हॅज बीन प्लेइंग आला असला असता तर तो तुमचा कुठला आला असता? परफेक्ट. चालू पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बरोबर आहे. येते लक्षात? आता वर्तमान काळ आणि भूतकाळ या मधील तर वाक्यरचना चारही प्रकाराची लक्षात येणं अपेक्षित आहे माझ्या दृष्टिकोनातून. हो मॅडम. एखादा कुठला कन्फ्यूज वाटतो? मॅडम फास्ट परफेक्ट कंटिन्युअसला मराठीमध्ये काय बोलतात? पास्ट परफेक्ट कंटिन्युअसला काय म्हणायचं या ठिकाणी? चालू. चालू पूर्ण भूतकाळ. काय चालू मॅडम? पूर्ण भूतकाळ. चालू पूर्ण भूतकाळ.
आज आपण थांबायचं का इथं? 10:30 वाजलेत. हो मॅडम. बरं मला सांगा उद्या सकाळी किती वाजता वेळ आहे तुम्हाला? उद्या सकाळच्या सेशन मध्ये हे टेन्स आणि टेन्सशी रिलेटेड ज्या काही प्रश्न तुम्हाला येतील किंवा जशा आशयाचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतील टीईटीला, याचा आपण थोडासा हे बघूया. एक ओव्हरऑल वाजता. विचार करूया. 10 ते सकाळी 10 किती? वाजता. हा. 10 वाजता मॅडम. 10 ते 12 घ्यायचं का मग एक सेशन 2 तासाचं किंवा 1.5 तासाचं? हो चालेल. हा कारण सर मॅम मला माझा उद्यापासून पेपर आहे तर कसला? माझा ग्रॅज्युएशनचा पेपर आहे YCMचा. बोली अच्छा. किती वाजता संपतो पेपर? तर माझा 1:30ला संपतो. 3:00ला संपतंय का? मी तुला या बाबतीत बोलणारच होते मी. सकाळच्या असं सेशन माहिती मध्ये का बघा. पेपर? पेपर सकाळच्या सेशन हो मध्ये सर. का? हो सर सकाळचा आहे. हे पहा आता आपला पेपर जो आहे ना टीईटीचा 28 तारखेला आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मॅडम पण जॉबवर असतात. मॅडमला उद्या सुट्टी आहे. त्यांच्या सुट्टीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. त्याच्यामुळं मॅडम विचारत आहेत तू उद्या किती वाजता घेऊ दे. मग आता आपलं जर कुणाला असं अडचण असेल तर तुम्ही लाईव्ह लेक्चर ना एकदा रेकॉर्डिंग वर पण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये पाहू शकता. बरोबर आहे की नाही? पण तुम्ही आठवणीने टाका सर. आज उद्याच्या उद्या टाका. हा उद्याच्या उद्या टाका रेकॉर्डिंग उद्या झालेलं लगेच lecture. टाकतो लगेच टाकतो. हा. आता माझं आता दररोज असणार आहे त्याच्या 8 आणि दिवस उद्या तर मॅडम असणार 2 आहे वेळा सर घेतील मला. वाटल्यास. सकाळी पण घेतील आणि संध्याकाळी पण घेतील. हा संध्याकाळी मी 8च्या नंतर घेईल उद्या हो. आणि उद्या सकाळचं सेशन कारण मी रविवारी ऍडमिशन ड्युटी केली होती. मॉडरेशनची पण खूप कामं होती. मग ते संडेचं सी ऑफ मला उद्या मिळतोय कॉम्पेन्सेशन लीव. तर मग उद्या माझ्याकडे वेळ आहे तर मी तसं प्लॅन करून एखादा टॉपिक संपवण्याचा प्रयत्न करते. चालेल ना सर? हो ठीक आहे मॅडम. उद्या सकाळी 10ला लावून टाकतो तुमचं हम्म. आणि संध्याकाळी परत 8ला लावतो. ठीक आहे? बरं तुम्हाला सगळ्यांना जर टीचिंग मेथड मध्ये तुम्हाला काही बदल पाहिजे असेल, स्पीड जास्त होत असेल, एक्सप्लेनेशन जास्त होत असेल, कमी होत असेल, काही पण तुमचा फीडबॅक असेल किंवा इन्स्ट्रक्शन्स असतील, सजेशन्स असतील तर फील फ्री टू डिस्कस विथ मी और डिस्कस विथ तैयब सर ऑल्सो. जेणेकरून मला काही इम्प्रोव्हाइज करायचे तुम्हाला शिकवत असताना कुठल्या गोष्टी ऍड करायच्या, कुठल्या ओमिट करायच्या याचा एक थोडासा अंदाज येईल. तसं तुम्ही तुमचे सजेशन्स देऊ शकता. काही हरकत नाही. नाही काही अडचण नाही. हा एक्सप्लेनेशन खूप छान आहे आणि खूप समजावून पण सांगतात. काही चुकलं तरी पण तुम्ही आम्हाला समजावून सांगतात. स्पीड पण एकदम ओके आहे. हा आणि समजावून सांगण्यासाठीच आम्ही आहोत कारण तुम्हाला येईल लक्षात पुढे पुढे जशा गोष्टी परफेक्शन कडे जातील तशा तशा काही बेसिक गोष्टी क्लिअर करण्याचं अपेक्षित असतं. कारण कसं आहे आपल्याला एकाच वेळा 100 गोष्टी कर म्हटलं तर ते पॉसिबल नाही आणि कुठल्याही भाषेचं व्याकरण म्हटलं तर सायमल्टेनियसली बऱ्याच गोष्टी तिथं चालत असतात. साधं तुम्ही एखादा टेन्स आता आपण जे बघतोय या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन पण गरजेचं आहे, ऍक्च्युअली वर्ब माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही वर्बचे 3 फॉर्म आहेत ते पण माहित असणं गरजेचं असतं. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर असतील, प्लुरल नंबर असतील, ह्या पण सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेच्या असतात. आणि कसं असतं कधीतरी आपण शालेय जीवनामध्ये ह्या गोष्टी शिकत असताना काही केअरफुली शिकतो किंवा काही ठिकाणी केअरलेसनेस होतो आपल्यामुळं आपल्याकडून. तर मग हे थोडंसं रिकॉल व्हायला वेळ देतो आणि ह्या गोष्टीला मी समजू शकते. त्याच्यामुळे काही अडचण नाही. एकदम फ्रँकली बोलायचं, काही अडचण असेल सांगायची, तो क्लू तेव्हाच तिथं सॉल्व्ह केला जाईल. काहीच प्रॉब्लेम नाही. माझ्याकडून कधीच अडचण येणार नाही तुम्हाला. फक्त तुमची तयारी असली पाहिजे बसण्याची, शिकण्याची. ओके? हो. सर थँक्यू मग मॅम. ओके ओके वेलकम, ऑलवेज वेलकम. सर थांबूया आता? हो मॅडम आपण थांबूयात आता. ओके. गुड नाईट एव्हरीवन. ओके गुड नाईट टू एव्हरीबडी.